अजित पवारांचा ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमानात अपघातात मृत्यू झाला त्याच कंपनीच्या विमानानं खासदार पार्थ पवार यांनी प्रवास केला। आयत्या वेळेला विमान बदलल्यानं हा घोळ झाल्याचं पार्थ पवारांकडून सांगण्यात आलंय। विमान बदलणाऱ्या एजंट कंपनीचा करार पार्थ पवारांनी रद्द केलाय। खासदार पार्थ पवारांचा व्हीएसआरच्या विमानानं प्रवास। ऐनवेळी पार्थ पवारांचं विमान बदललं। विमान बुक करणाऱ्या एजंटशी करार रद्द। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला। ज्या विमानाचा अपघात झाला ते विमान व्हीएसआर कंपनीचं होतं। रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनी विरोधात मोहीम उघडली असताना मंगळवारी संध्याकाळी खासदार पार्थ पवारांनी मुंबई ते पुणे हा प्रवास व्हीएसआर कंपनीच्या विमानानं केला। पुण्यातल्या कौटुंबिक बैठकीसाठी जाताना पार्थ पवारांचं विमान आयत्यावेळी बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती या निमित्तानं समोर आली आहे। मोदीबाग पुणे इथे पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीनं पोहोचायचं असल्यानं मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितलं होतं। शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे व्हीएसआर एव्हिएशनचं विमान माझ्यासाठी बुक करण्यात आलं। विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत जाईपर्यंत हे विमान व्हीएसआर एव्हिएशनचं असल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती। एकतर पार्थ पवार जे व्हीएसआरले त्यांनी प्रवास केला त्यांनी ती चूक केलीच होती। काल जेव्हा कौटुंबिक चर्चा होती रेवतीच्या लग्नाच्या बाबतीतली तेव्हा तिथं तो आल्यानंतर मी त्याला विचारलं। त्याने मला सांगितलं की त्याच्या कार्यालयाकडनं ती चूक झालेली आहे। त्याचा कार्यालय अशा काही लोकांशी संपर्कात होतं, नाही तर त्याला आपण विमानाचे एजंट म्हणतो, जे भाजपच्या नेत्यांचं तिथं विमानाचं बुकिंग करतात आणि तिथं एक विमान 30-40 मिनटं उशिरा येत होतं। पर्याय म्हणून मग दुसऱ्याला फोन करून तिथं त्या विमानात बसल्यानंतर त्याला ते त्या ठिकाणी कळलं। चूक तर झालीच आहे, पण त्याच्यावर तो स्वतः त्या ठिकाणी व्यक्त झालेला आहे आणि ज्या अधिकाऱ्याने ते विमान बुक केलं त्याच्यावर व्यक्तिगत लेवलला त्यांनी कारवाईसुद्धा केलेली आहे असं मला समजतं। पार्थ पवारांनी या प्रकरणात पुढचं पाऊल म्हणून विमान बुक करणाऱ्या एजंटशी करारही रद्द केलाय। व्हीएसआर कंपनीबाबतची आपली भूमिका पहिल्यांदा जी होती तीच कायम असल्याचं पार्थ पवारांनी सांगितलंय। सरकार इथेच आहे ना, पुण्यात जास्त अर्ध सरकार पुण्यात असतं। त्यांना विचारा, या खात्याचे जे मंत्री आहेत नागरी हवाई उड्डाण मुरलीधरराव मोहोळ ते पुण्यात असतात, त्यांनाही प्रश्न विचारा। माझ्या माहितीप्रमाणे पार्थ पवार यांनी काही ते खुलासाच केलेला। अजित पवारांनी व्हीएसआर कंपनीच्या ज्या विमानामधून प्रवास केला होता त्या विमानाच्या देखभालीवर आक्षेप घेण्यात आले होते। असं असतानाही पार्थ पवारांसाठी त्याच कंपनीचं विमान का निवडण्यात आलं असा सवाल आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।